एव्हरीवन. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता आणि नेहमीप्रमाणे तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. तर फायनली आम्ही सगळेजण आलेलो आहोत उदयपूरला आणि आज आहे आमचा उदयपूरचा डे 1 मॉर्निंग. सो आम्ही सगळेजण रेडी होऊन निघालो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी. ॲक्च्युली झालं असं की आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की सकाळी लवकर उठायचं आणि फतेसागर लेकला जाऊन सनराईज बघायचं, पण तसं काही झालंच नाही कारण ॲक्च्युली कोणी लवकर उठलंच नाही. तर हा आहे फतेसागर लेकचा व्ह्यू. मी तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये डिटेल्समध्ये दाखवेल. आणि ॲक्च्युली झालं असं की रात्री आम्ही सगळेजण उशिरा पोहोचलो, त्यामुळे आमच्या सगळ्यांची मॉर्निंगची सुरुवात झाली 9 वाजता आणि आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत 10 वाजता. सँडविच, मिरची वडा, सेम पोहा, स्पेशल पोहे. सो इथे आम्ही ट्राय करणार आहे इथले स्पेशल गरम गरम पोहे आणि आम्ही घेतलेले आहे. काय करणार आहे कृतिका? मी आज पोहे खाणार आहे इथले स्पेशल. येस, इथले स्पेशल पोहे खाणार आहोत आम्ही आणि आम्ही ट्राय करणार आहोत इथले स्पेशल पोहे. बघूयात कशी टेस्ट आहे त्याची. तो इथे ट्राय करणारे आहे आम्ही इथला स्पेशल चहा. कसा आहे? कसा आहे? छान आहे. छान आहे. कसा आहे? छान आहे. सांगा तर काय हे? काय शंकरपाळे? मटरी. आणि आता आमचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आलो आमच्या हॉटेलवरती, कारण की रात्री उशीर आल्यामुळे आम्हाला फक्त एकच रूम मिळाली होती आणि आता 10:30 वाजता आम्हाला आमचे रूम्स मिळणार होते. आणि आम्ही गेलो होतो नाश्त्याला, तोपर्यंत तिथल्या दादांनी आमचे रूम्स जे होते ते रेडी करून ठेवले होते आणि आता आम्हाला व्हायचं होतं रेडी आणि जायचं होतं उदयपूर एक्सप्लोअर करण्यासाठी. तर आम्ही उदयपूरमध्ये काय काय एक्सप्लोअर करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.